सगळ्या शंभर टक्के मी माझ्या बंधूंची इच्छा पूर्ण केलेली आहे. माझी बहीण आहे. सरक रे मागे. उमेश 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 एक मिनिट सर. यार थांब ना उन्हा यार. तुम्ही निवडणूक तुमच्या डोळ्यासमोर पाहताय. मीडियावाले यांनी निवडणूक हायलाईट केली, त्या ठिकाणी मला न्याय दिला, माझ्या भूमिका या मतदारसंघातल्या मतदारांपर्यंत पोहोचवल्या, त्यामुळे आजचा विजय आपल्याला दिसतोय. खरं तर तुमचा विजय झाल्यानंतर दानवेंकडनं टीका करण्यात आली आहे, महायुतीनं घात केला. त्यांच्या टीकेला काही मी उत्तर द्यायला बांधील नाही. मी या मतदारसंघातल्या ज्या मतदारांनी मला मतदान केलं, मी यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पुढील 6 वर्षासाठी बांधला गेला. खरं तर ही निवडणूक आपल्याला कौटुंबिक दृष्ट्या देखील टोकाला गेल्याची पाहायला मिळाली. आपल्या वडिलांचा उद्धार केल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालं. आपली बहीण विजयानंतर या ठिकाणी भाऊक झालेली आहे. आपल्या डोळ्यात देखील पाणी दिसतंय. माझे वडील मागच्या 7 वर्षापासून पॅरलाइज आहे, ते कुठल्याही प्रक्रियेत नाही. त्यांनी खूप मोठं काम माझ्या मागे उभं करून ठेवलेलं आहे मागच्या 40-50 वर्षात. माझी चुलते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला परिचित आहे, आणि असं एक मोठं काम आमच्या कुटुंबाच्या मागे आहे. आम्ही रात्रीतून जन्माला आलो किंवा लगेच जाऊन फॉर्म भरला अशी काही प्रक्रिया घडलेली नाही. या मागे खूप लोकांचे आशीर्वाद आमच्या मागे आहे कुटुंबाच्या, आणि त्या लोकांनी 40 वर्षात माझ्या आई वडिलांनी, काका काकूंनी किंवा कुटुंबजनांनी जी पुण्याई कमवली, आज त्या पुण्याईचे सार्थक झालं.